वय हो, त्या नाऱ्याला गावाबाहेर काढला सा. आता या डॉलीचं काय करायचं? बोला की. हे बघा, हं? आता याच्यावर उपाय एकच. काय? कोल्हापूरला जाऊन एखादा चांगला डॉक्टर बघूया, तो लगेच हिला मोकळ करील. हा, हे बेस आहे बघा. म्हणजे ह्या कानाचं त्या कानाला कळायला नको. कसं बोललीस की जशी तुझ्या भावाकडनं आली होती तशीच्या तशी तिला पुष्टी करूया. पुरी करकरीत. थांबा, आत्ताच्या आता तिला घेऊन जाऊया. हा. वय डॉली, ए डॉली, डॉली, आता ग बया, अव हे कुठे गेली म्हणायची. तू असंच वागायचं होतं तर मला जीव तरी कशाला लावलास? तरी मी सांगत होती त्या नाऱ्याचा काय बी दोष नाही, पण माझं म्हातारीचं ऐकतंय कोण? काय झालं आई? अगं काय होणार? चोरानं मलिदा खाल्ला आणि गावानं संन्याशाला दानीला दिला. म्हणजे का? मुर्दा बशीला त्या अर्धमिशीवाल्या पाटलाचा त्या मेल्यानंच नाऱ्यावर आळ घेतला. आणि आता ती मुंबईची पाहुणी गेली की ग पळून त्या पुढाऱ्याच्या पोरा संग. काय सांगतेस? खरं आहे? अगं समजा गावातनं झालंय. मी सुद्धा चांडळीने त्याच्यावर संशय घेतला. अगं अगं अगं, असं काय करते आज खुळ्यावानी? अशानं तुझा नाऱ्या परत येणार आहे वय? आई, कुठे असेल ग माझं नाऱ्या? पुरी काय करत असेल? घंटा बुडवतोय तुमच्या नावानं. पारबट्ट्यामुळे करून टाकलात माझ्या जन्माचा. आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. तोटा पडण्यासाठी काहीतरी उद्योग द्या की. असं करा, एक वस्त्र द्या, 10 गावात बोंबलत फिरतो. कुणाला म्हैस बाजरायची का म्हैस, कुणाला म्हैस बाजरायची का म्हैस, कुणाला म्हैस बाजरायची का म्हैस म्हैस. गाठुड केव्हा मी तुझ्याकडे वस्त्रा मागितला, तुम्हाला गाठुड दिलंच होय? नक्कीच पैसा असणार. म्हणजे तुला नाऱ्या शेड बनवायचा होता होय? थँक्यू देवा, थँक्यू. आधी उघडून बघतो काय ते बघतो आणि मग थँक्यू म्हणतो. नाऱ्या शेट हो ना. साडी घाण वाच येतोय. आणि काय खटावा लागलं. काय काय कपनी आईला सगळं रेडीमेड आहे. वा वा मसोबाराया, मानलं तुम्हाला. आता यो धंदा करायला लावता आम्हाला. हरकत नाही, तुमची आज्ञा पाळायला हवी. अरे हो, पण कपडे होतात का बघायला पाहिजे. त्याच्यानंतर वांदे व्हायचे. अरे वा, कपनी ऐका नाही मापाची. आता काय आहे, दाढी लावूया. दाढी आता माझ्या जवळ आता काय झालं माझं. तेच म्हटलं. मसोबारा तुम्ही कुठे गेला? मी जंगलात गेलो का काय? तेच म्हटलं. आता कसं अरे मिशी राहिली, मिशी. दिसतो का नाही महाराज? चला ध्यानस्थ बसूया. जय मसोबाराया महाराज. जय मसोबा, जय मसोबा. जा मसोबा, जा मसोबा. प्रसाद भक्षण करा. जा मसोबा, आम्ही करतो. जा जा जा. याला वाटत ते हरी खाटल्यावरी म्हणतात ते हे. आता माझ्या लक्षात आलं.
या देशात साधूंचा सुळसुळाट का हे फुकट खायला मिळते आणि वर दक्षिणा सुद्धा मिळते. नारायण भाऊ आता बोलण्यात वेळ घालू नका. 2 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही. बघताय काय द्या दणका. हो, जय मसोबा. नैवेद्य नैवेद्य देवाला लिंबू. पोरी अन्नावर बसून असं डोळं गाळू नयेत. खा 2 घास खाऊन घे बरं. नग माझी भूकच मेली आहे बघ. माझा नाऱ्या काय खात असेल, कुठे राहत असेल. धर्म्या इथं उतर खाली. आडूच आहे असं जगास. कालच्या परास कमाई भरपूर झाली आहे. अरे कालच्या एवढीच आहे. बर चल असू दे, अर्धी वाटणी कर बघू. कालची मला दिली होतीस का? कालची सगळी चांदी होती. हा. आज सोनं आहे. हा सोना आहे. एक दमडी मिळायची नाही तुला. तुझा बा देईल. हा? हा तुझा बा देईल. माझ्या बाकडनंच घे. आज पुत्राचं वागलं जाताचं बघतो. सोडतच नाही. झाडावर जाऊन लपून बसू. जातोस कुठं? बघताय कुठं निवर आहे. या 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 पळाले. मला घाबरून पळाले. असं कसं झालं ग बाई, आता मी काय करू ग बाई. ओ मंडळी, अहो लोकांचा गैरसमज होईल. मी जिवंत आहे अजून. मी मेल्यासारखं रडताय कशाला? अहो तू बस काय धाड भरली आहे? अहो माझं माहेरचं दागिना होत की ग बाई. हा असं खुला सेवा रडा रडा. तुम्ही ते आता मी खिडकीची मापं घ्या. काय हा? करू ग आणि हो ते लिहून पण घ्या. हा येस सर. माझा दागिना तुम्ही जरा गप्प बसावं. आम्हाला जरा पंचनामा करू दे. हा. बोला इनामदार साहेब, तोर कोणत्या बाजूने घरात शिरले? पूर्व, पश्चिम, दक्षिण का उत्तर? काय हो कुठल्या बाजूला? हं? हा वरून आले वरून. वरून. छप्पर फाडून. हा? अगदी मध्यरात्री. मध्यरात्री? होय. त्यावेळी तुम्ही दोघं काय करत होता? आयला ते बी सांगायचं काय तुम्हाला? आम्ही आपले हे टाळ कुठत होतो टाळ. काय विचारताय प्रश्न तुम्ही? हे पहा, तुम्हाला पोलिसापासून काही लपून ठेवता येणार नाही. तक्रार तुम्हीच आमच्याकडे केली होतीत ना? धक मारली. हा? ते दागिना आम्ही चोरांना बक्षीस दिलं असं समजा. जे काय तुम्हाला सांगायचं असेल ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगा. चला रे. हा चला. आता पोलीस बी निघून गेले की ग बाई. माझा दागिना कसं मिळतील ग बाई. माझ्या माहेरचं दागिना होत की ग तुम्ही आधी रडावरा. भयार भयार भयार. आम्ही त्या भयारच्या क्षमा मागतो. तुम्हाला दागिन्याने मडवतो. वहिनी साहेब, वहिनी साहेब, असं रडत काय बसलाय सा? मसुबाई गावाजवळ एक महाराज आलाय. त्याला जाऊन विचारा, तो सांगेल दागिने कुठे गेल्यात ते. चायला सोन्याचं गाठोडं ह्याच विहिरीत पडलेलं दिसतंय. नाऱ्या गाठोडं काढा आणि श्रीमंत व्हा. आईला मजे. आता दाखवतो सगळ्या गावाला श्रीमंत होऊन. बरोबर काढतो गावात. अरे बापरे, काय खरं नाही. मी जायचो पाण्याच्या तळाशी आणि गाठोडं यायचो वर. त्यापेक्षा आपला हाय तो धंदा बरा आहे. हे हरी खाटल्यावरी मर्दी ते सोनं. जय मसोबा.
गिरायक वाट बघत असतील, धंद्याची वेळ झाली, जायला पाहिजे. चला उगाच त्या सोन्याच्या माग लागायचं आणि आपल्या सोन्यासारखं जीव घालून बसायचं. कशाला पाहिजे ते? हाय तो धंदा बरा आहे. हा आला नाही अजून कोण. असं कसं आईला कोण खपलं का काय? आई गिरायक आलं वाटतं. समाधी लावून बसूया. नाही, माझा भाऊ. माझ्या अगं रडू नकस माझा ऐक. हे, मी सांगतो माझ्या आई माझा ऐक जरा रडू नकस. हा, हे बघ आवाज बस बस महाराजाजवळ बसा. बस हे बघ आता रडारड करून काय उपयोग आहे का? तुझ्या या रडारडीमुळे महाराजाची समाधी भंग पावत. महाराज अहो कसं झालं आमचे असं. जय मसोबा. जय मसोबा. महाराज काल रातच्याला आमच्या वाड्यावर चोरी झाली. आमचं दागिनं. माझ्या माहेरचं दागिनं. बरं माझ्या आहे तुझ्या माहेरचं दागिनं, तिच्या माहेरचं दागिनं, पैसा अडका कपडा लत्ता सगळं सगळं चोरीला गेलं. बदमाश, हा? नीच, नालायक, हरामखोर. बघ बघ महाराज चोरासनी शिव्या देतात. मूर्ख. कोण? मी तुला शिव्या देतोय. मला हो. महाराज मी काय केलं? भांडवल खोर कुठला? माझ्या डोळ्याला स्पष्ट दिसतंय. पलीकडच्या विहिरी शोध घ्या. तुमच्या दागिन्याचं गाठोड पाण्याच्या तळाशी आहे. जय मसोबा. या गात काय सापडायचं का? तर महाराजांनी सांगितले इनामदार गाठोड सापडलं. अगं बाई, दागिने सापडला. आता रडकी. माझ्या माहेरचं दागिने सापडलं गं बाई. दागिने सापडलं ए, चला गं लवकर. बाई. आलो दाढीवाल्या महाराजांचा. दाढीवाल्या महाराजांचा. दाढीवाल्या महाराजांचा. दाढीवाल्या महाराजांचा. मूर्ख. हा? गाडीवाला नाही. मग म्हणा श्री नारायण महाराजांचा. श्री नारायण महाराजांचा. मीच काय म्हणतोय तुम्ही म्हणा जरा. चुकलो नारायण महाराजांचा विजय असो. महाराज आमचं सगळं दागिनं पैसा अडका परत मिळालं. लई उपकार झालं. तुमचं महात्म्य लई मोठं महाराज. महात्म्य लई मोठं. पण महाराज तुमच्या सेवेची आम्हाला संधी द्या. होय महाराज. आमच्या वाड्यावर चला, तुमची समधी व्यवस्था करतो. अरे नार्या, इथं थंडी वाऱ्याचं मरण्यापेक्षा झाकी वाड्यावर तिकडे चंचळ जंगल. गाढवानो, आम्ही संन्यासी माणसं. आज इथं तर उद्या तिथं. आज इथं जाऊ तर उद्या तिथं खाऊ. आम्हाला एका ठिकाणी राहणं शक्य नाही. अहो म्हणूनच तर महाराज आम्ही तुम्हाला कळकळीनं बोलवतोय. वाड्यावर जाऊन मांडव बिंडव घालून अशी झाक व्यवस्था करतो की तुम्ही बघितच राहायला पाहिजे. चला महाराज. बोला नारायण महाराजांचा. नारायण महाराजांचा. जय मसोबा.